मॅडम सगळं होईल ना व्यवस्थित? काय स्किट? स्किट वाजवणारच आहे मी. ऑपरेशन बद्दल विचारतोय, म्हणजे ऑपरेशन व्यवस्थित होईल ना? नाही नाही नाही, त्याची अजिबात चिंता करू नका. आमचे सर ना खूप चांगले ऍक्टर आहेत. हा मग काय चिंता. ऍक्टर? तुम्हाला डॉक्टर म्हणायचंय का? नाही नाही, काय प्रॉब्लेम काय? चांगले डॉक्टर चांगले ऍक्टर होऊ शकतात, मग चांगले ऍक्टर चांगले डॉक्टर का नाही होऊ शकत? सुरुवातीलाच काय नारळ देताय? डॉक्टर कुठे आहेत? म्हणजे कुठे कधी येणार आहेत ते? क्यू द्यायला लागतो. म्हणजे काय हाडाचे ऍक्टर आहेत ते, असे उभेत विंगेत पण येणार नाही क्यू दिल्याशिवाय. अहो आधी तर ना ते मेडिकलला ऍडमिशन घ्यायला पण तयार नव्हते. नाही नाही नाहीच असंच म्हणत होते. शेवटी घरच्यांनी समजावलं की अरे तिथे पण ऑपरेशन थिएटर असतं. थिएटर शब्द ऐकला ना तेव्हा जाऊन ऍडमिशन घेतली. मी बोलते त्यांना, ऍक्टर डॉक्टर रेडी का? हो रेडी रेडी. देऊ पहिली देऊ. हो काय पहिली काय देत आहे? बेल ओ बेल. ए गौऱ्या चल पहिली दे. ओके. अरे देवा, हे पहिली दिली. अरे पहिली दिली. हे पहिली दिली. विंगेतला स्पॉट ऍडजस्ट झाला नाही. लवकर जा. विंगेतला स्पॉट ऍडजस्ट झाला नाही. अरे देवा. आणि बुकिंग किती आहे बघ लवकर. डॉक्टर एक मिनिट, मला जरा नीट सांगाल का की म्हणजे हे सगळं काय चाललंय? म्हणजे इकडे पहिली बेल दिली, तुम्ही आल्याला बुकिंगचं विचारताय, हा लाईटचा स्पॉट ऍडजस्ट करतोय. मला कळत नाही म्हणजे हे हॉस्पिटल आहे की नाट्यगृह आहे? मला सांगा ना नीट. शांत व्हा मिस्टर पाडी कांबळे. हाय, मी ऍक्टर प्रसाद खांडेकर. अहो गेले इतके दिवस मी तुमच्याशी डॉक्टर म्हणून बोलत होतो. नाही मी डॉक्टर पण आहे, मी ऍक्टर पण आहे. हल्ली काय हो, कोणी काही होतो. म्हणजे डॉक्टर ऍक्टर होतात, ऍक्टर नेते होतात, डिरेक्टर जज होतात, ज्युनियर आर्टिस्ट पहिल्या पर्वाचे विजेते होतात, बॉडी बिल्डर गायक होतात, गायक नट होतात, नट लेखक होतात, लेखक नट होतात, काही नसले काही होतात, कोणी काही होतं. म्हणजे बेसिकली मला व्हायचं होतं ऍक्टर, पण मी झालो डॉक्टर. मी कुठे बोलत बसलोय. चल ना, ए दुसरी दे चल लवकर. दुसरी दे. ओ डॉक्टर, ओ तुमच्या या पहिल्या दुसरीच्या नादात माझं 13वं घालू नका म्हणजे मिळवली. प्लीज तुम्हाला मी बाया पडतो, नका हो. आधीच टेन्शन. आणि हे घे नारळ फोडायला सांगा तिकडे. चल लवकर जा. माझी प्रॉपर्टी कैची आहे, ब्लेड आहे, कॉटन आहे, टॉर्च आहे, सगळं. अरे कॉस्ट्युम कुठे आहे? माझा? लवकर. असं नाही तर पुढून घालायचं असतं. अजून घालतो. हा ठीक आहे, लवकर. आम्हा डॉक्टर. ओके बस. डॉक्टर ऐका ना, बहुतेक ना माझा सीट नंबर चुकीचा आहे. मी तिकडे जाऊन बसतो. माझा बघू ना हो, हाच सीट नंबर आहे. एकच सीट आहे इथेच ऑपरेशन आहे. चला चालू करूया. चल लवकर. तिसरी दे. चल चालू करा. हे दे ना, हे बाबा हे तिसरी दे ना लवकर. स्वागतम, सुस्वागतम. अरे हा अनाउन्समेंट करतो है. रंगदेवता, नाट्य रसिक आणि श्री गणरायाला विनम्र अभिवादन करून स्पीड रंगमंच इस्पितळ सहर्षण सविनय सादर करीत आहेत. ओव्हर कॉन्फिडन्स थिएटर निर्मित एक 2 अंकी धमाल स्पेशल विनोदी सस्पेन्स ऑपरेशन एक मुतखडा मंतरलेला. एक मुतखडा मंतरलेला आणि एक पेशंट तंतरलेला. आता ऑपरेशनला आपण सुरुवात करूया. काय झालं डॉक्टर? करा ना ऑपरेशन. डॉक्टर
ऑपरेशन करायला सुरुवात करा ना. आपण नाटकाचा प्रयोग हा व्यवस्थित पार पाडायचा. Okay. तीच एनर्जी Yes, yes. त्याच एनर्जीने करायचा आणि प्रयोग यशस्वी करायचा. येस डॉक्टर, कम ऑन, डू इट, डू इट. फक्त काय तो प्रयोग आहे, बरोबर. कधी रंगेल कधी गंडेल. हा पण आपण टेन्शन नाही घ्यायचं. हा प्रेक्षक असो का नसो आपण प्रयोग चोख पार पाडायचा. हा चल रे, बेल दे चल लवकर, बेल दे. अरे आता कसली बेल? मगाशी दिला ना 3 बेल. इंटरव्हल झालं हो, इंटरव्हल. काय? इंटरव्हल झालं, ऑपरेशन अर्ध झालं, आता मध्यंतर. काय करताय? आपण नंतर बोलूया. तुम्ही लवकर जाऊन या, पटकन लघवी बिगीला जाऊन या. अरे कसा जाऊन येऊ? इकडे पोट फाडून ठेवलंय, तुम्ही लघवीला कसा जाऊ? बारक्या छान वड्या चल लवकर. अहो अहो, हे पोट फाडून ठेवलंय आणि चहा वडे कसले खाताय? घ्या ना, तुम्ही पण पॉपकॉर्न घ्या हो. अरे कुठे फेडशील हे पॉपकॉर्न? ह्या अशा पिजेंनी ना रंगभूमीची वाट लावली आणि नटांनी तर लाच सोडली. कोण बसलेत समोर? काहीतरी बाळक, त्यांनी पण शी करून रिस्पॉन्स दिला ना. मामा तर मगापासून हसत नव्हते, आता हसले ते पण कुत्सित हसले तुझ्यावर. कशाला असं करतो? एक काम कर, चल दुसरी बेल देऊन टाक, बदल माणसं. चल दुसरी दे बेल. बाबा, हे दुसरी दे लवकर. तुम्ही या लवकर, नकाराला. ओ हा. दे दुसरी दे. हा चल, तिसरी पण देऊन टाके. तिसरी पण देऊन टाक. चल लगेच. हा चल. हो डॉक्टर, सुरू करणार. डॉक्टर सादर करीत आहोत एक मुतखडा मंतरलेला. पात्र परिचय. अरे बरो, तो पात्र परिचय. इकडे पहिला सुरू करतो, दुसरा अंक. कटन दे. दुसरा अंक सुरू कर. ए डॉक्टर, अरे हा गेला. अरे वाचवा डॉक्टर. या डॉक्टर चुरचुरतोय पोट. डॉक्टर या. अरे मला वाचवा रे, कोणीतरी वाचवा. तो सर्जन कुठे गेला? सर्जन. अरे तू काय येडा आहेस काय? डोक्यावर पडलायस काय? तू आलायस ना दाढी लावून आता? हा तुझ्या पाठांतराचा लोचा आहे, तू बोल. तिथे गेला तो सर्जन कुठे गेला? सर्जन तिथे गेला. तिथे गेला काय? त्याला काय वाटलं माझ्यापासून लपेल? अरे हा परत गेला. अरे हा येत का नाही? डॉक्टर लवकर याला फाडून ठेवलंय. डॉक्टर मला शोधत कोणी आलं होतं? इथे दाढी लावून कोणी आलं होतं? दाढीला मेंदूला ताप आलाय काय रे? अरे तू तर बघा तर ये जा करतोय, दाढ्या लावली. म्हणजे तू ओळखलं? माझा मेकअप नीट झाला नव्हता. अरे देवा, अरे बापरे, ही कोणती नस? ही नस आता मला कापावीच लागेल. काय? ही नस मला आता कापावीच लागेल. हो डॉक्टर, काय करताय? नस कशाला? एक आंबा नसला तर संपूर्ण पेटी नसते. तुला पण आता तेच होणार आहे. नको मामंजी नको. मी तुमच्या पाया पडते, पदर पसरते मामंजी. नका त्या नसेला कापू मामंजी, पाया पडते. नाही सुनबाई, नाही. त्या नसेने स्वामींची गद्दारी केली, तिला कापावंच लागेल. महाराज, मैं तो आपका शायर हूँ महाराज. वैसे मुझे बोलने का हक नहीं है महाराज, फिर भी उस नस को छोड़ दो महाराज. आता हे शायर बोलतात म्हणून सोडलं तुला. बोल नसे बोल. मी त्याला सोडणार नाही. शेवटी गाठ मामंजींसोबत आहे. अरे हा थांबला परत. स्पॉट. अरे काय चाललंय या डॉक्टरचं? या आता या. डॉक्टर या ना. शेवटी गाठ या मामंजी सोबत आहे. तो काय समजला? तो असंच आमच्या स्वामींना धोका देईल? नाही. त्याला काय वाटलं त्या काळाश्वर किंडीच्या डोहामध्ये लपून बसेल? अरे आमची नजर आहे, आमची गरुडाची नजर आहे. त्याला शोधूनच काढू. किडनी स्टोन तयार हो. आक्रमण. या किडनी स्टोनचा कडे लोट करा.
क्या बात है Well done, well done, वाह well done. ठीक आहे, वाह, वाह, very वाह. good, क्या fantastic. बात है क्या बात है जबरदस्त डॉक्टर डॉक्टर म्हणजे सगळं ओके होतं अरे हां थँक्यू थँक्यू आमचा परफॉर्मन्स कसा होता पाटील कांबळे थँक्यू अरे. गौरव मोरे Sir. थँक्यू सो Thank मच you, sir. Thank you. एक सेकंड हे तुमचं पाकिट थँक्यू सो अरे मच थँक्यू सर थँक्यू थँक्यू पुढच्या वर्षाची पण 27 मार्च तारीख लक्षात ठेवायची हा? नाही पण डॉक्टर माझ्या एक लक्षात नाही आलं की म्हणजे दर वर्षाची म्हणजे 27 मार्च ही जी तारीख आहे ती म्हणजे त्या तारखेला तुम्ही आम्हाला बोलून आमच्याकडनं का परफॉर्मन्स करून घेताय तुम्हाला एवढंच वाटत असेल तर तुम्ही एखादं थिएटर बुक करा ना आणि तिकडे जाऊन तुम्ही तुमचा परफॉर्मन्स करा नाही हो एवढा कुठे वेळ मिळतोय ते आपला तालमी करा रिहर्सल करा एवढं नाही वेळ मिळत मग आपल्या प्रोफेशनमध्येच एक दिवस थिएटरसाठी काढायचा आणि 27 मार्च का तर या दिवशी जागतिक रंगभूमी दिन असतो म्हणून काय कांबळे मी पण ना हाडाचा रंगकर्मी आहे हो खूप खूप असं थिएटरबद्दल पॅशन होतं पण काय जबाबदाऱ्या वाढल्या हप्ते वाढले डॉक्टर झालो आणि पॅशन मागेच राहिलं पण आपण काय थिएटरची खाच सोडवत नाही ना थिएटर आता समोर बघ एवढे दोघं दिग्गज बसलेत कर्तृत्वाचा अख्खा डोंगर सर केलाय त्यांनी पण नाटक सुटतंय का बघ अजूनही या वयात दौरे करतायत नाटक करतात नवीन नवीन मुलांसोबत काम करतात हा थिएटरचा किडा आहे तो शांत बसू देत नाही म्हणून मग मी ठरवलं वर्षातला एक दिवस आपल्याच प्रोफेशनमध्ये नाटक करायचं आणि खास भागवून घ्यायची थँक्यू तुम्ही आलात आणि तुम्हालाही थँक्यू की तुम्ही एवढा छान माझा शो बघितलात तुमच्यातही असे बरेच जण असतील की अंगात प्रामाणिकपणे त्यांनी थिएटर भिनवून घेतलं पण नाईलाज असतो दुसऱ्या प्रोफेशनमध्ये गेलेत तरी पण आतमध्ये कुठेतरी थिएटर जिवंत आहे अशा माझ्या सगळ्या मित्रांनी मैत्रिणींना जागतिक रंगभूमी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा